सरोदेत दाखल झालेले। तर एकीकडे पोलिसांचा मोठा बंदोबस्त, तर दुसऱ्या बाजूला आपण आणि आता प्रशांत कोरटकरला बाहेर काढण्यात आलेला आहे आणि त्याला कोर्टामध्ये नेलं जातंय। ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। प्रशांत कोरटकर याला आता कोर्टामध्ये नेलं जातंय। प्रशांत कोरटकरला आता कोर्टात आणण्यात आलेला आहे। दुसऱ्या बाजूला कोरटकरला या ठिकाणी बाहेर काढण्यात आलेलं आहे। एका बाजूला पोलीस स्टेशनच्या बाहेर शिवप्रेमी मोठ्या संख्येने होते, मात्र त्याला दुसऱ्या रस्त्यानं या ठिकाणी कोर्टामध्ये आणण्यात आलेलं आहे आणि हजर केलं जाते। एका बाजूला आपण पाहिलं शिवप्रेमी मोठ्या संख्येनं पोलीस स्टेशनच्या बाहेर होते, तिथे पोलिसांची गाडी देखील लावण्यात आली होती, मात्र या सगळ्यांना गुंगारा देत पोलिसांनी कोरटकरला कोर्टामध्ये हजर केलेलं आहे। तर प्रशांत कोरटकरला कोर्टात हजर करण्यात आलेला आहे। जुना राजवाडा पोलीस ठाण्याबाहेर एकीकडे शिवप्रेमी मोठ्या संख्येनं जमले, मात्र दुसऱ्या मार्गानं प्रशांत कोरटकरला आता कोर्टात आणण्यात आलेलं आहे। तर पोलिसांनी इथे पोलीस स्टेशनच्या बाहेर शिवप्रेमी मोठ्या संख्येनं जमलेले असताना इथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला, पोलिसांची गाडी देखील होती, मात्र दुसऱ्या रस्त्यानं कोरटकरला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे। प्रशांत कोरटकरला घेऊन पोलीस कोर्टामध्ये हजर झाले। ही काही दृश्य देखील आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत की कोरटकरला आता कोर्टामध्ये आणण्यात आलेलं आहे। पोलिसांनी एकूणच शिवप्रेमींचा रोष पाहता दुसऱ्या मार्गानं कोरटकरला कोर्टामध्ये आणलेला आहे। प्रशांत कोरटकरला आता कोर्टात हजर करण्यात आलं, त्यावेळेस ही दृश्य आपण पाहतो। प्रशांत कोरटकरला दुसऱ्या मार्गानं कोर्टात हजर करण्यात आलेले। या ठिकाणी आधीच इंद्रजित सावंत आणि त्यांचे वकील हजर होते। थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होईल। प्रशांत कोरटकरला कोर्टात आणतानाची दृश्य। तर जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या बाहेर शिवप्रेमींची मोठी संख्या आणि त्यांचा रोष पाहता पोलिसांनी दुसऱ्याच मार्गानं कोरटकरला कोर्टामध्ये हजर केलेला आहे। पोलीस स्टेशनच्या बाहेर गाडी लावण्यात आली, शिवप्रेमी त्याच ठिकाणी उभे होते, मात्र त्याच वेळेला कोरटकरला दुसऱ्या मार्गाने पोलीस या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि काही दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपली गेली आहेत। कोर्टाच्या बाहेरची ज्यावेळेला पोलीस कोरटकरला कोर्टामध्ये घेऊन आले त्यावेळेची ही दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्यात आलेली आहे।